चला ना क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला ऑफिशियल चला मैदानात. चला 3 ओव्हरची मॅच आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय. डॉट होता आहे. नितेश तरेचं लक्ष आहे. त्याचं बॅड लगे आयोजकाचंच बॅड लगे बस. इथं पाहतो टार्गेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. फलंदाज साकीब पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. ओरपी चेंडू या ठिकाणी पाहतोय. शतरक्षक या ठिकाणी नाहीये. वन बाऊ चेंडू सीमारेषे पलीकडे. चौकार या ठिकाणी पाहतोय. फुल्लेंचा चेंडू. साडेज बॅटची करा ऑन. फलंदाज त्रिफलाची त्या ठिकाणी झटका. अंबरपाडा आणि खांडस दोन्ही टीमला पुन्हा एकदा कॅप्टनला सांगतो या आपण स्टेजवरती.
7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अनुरागचा चेंडू आपण होतो ओरपी चेंडू बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय. झेल ड्रॉप. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 7 या आकड्यावरती पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. 7 धाव धावफलकावरती. सूरज दिल्लीवरून थेट या ठिकाणी पोहोचला. मॅच खेळायला आणि पहिल्या मॅचमध्ये नव्हता सूरज. श्री स्वामी समर्थ अंबरपाडा विपक्ष GS खांडस दोन्ही टीमचे कॅप्टन आपण स्टेजवरती या. पहिलं षटक या ठिकाणी पाहतो. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन विसावले. गोलंदाज सज्ज होतोय. पंकजचा चेंडू पहिला वाईट चेंडू या ठिकाणी अतिरिक्त धाव. धावसंख्या 8 या आकड्यावरती. आणि धाव बनवाव्या लागते कारण समोर जर आव्हान ठेवायचं आहे तर इथे चांगली कामगिरी करावी लागेल. पंकज मस्कर राऊंड विकेट या ठिकाणी आपण पाहतोय. चांगला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. निर्धाव चेंडू. पहिली वाईट चेंडू त्यानंतर डॉट चेंडू या ठिकाणी आला. इथं दांडी गुल वाणीचा डिस्ट्रॉय. सूरज माघारी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी पंकज मस्कर या ठिकाणी आपण पाहतोय. पूर्ण दिवस ज्याने खोपुली गाजवली आणि इथे आपण पाहतो अफलातून कामगिरी करत असताना नवीन फलंदाज सेफला आपण या ठिकाणी पाहतोय. चांगली गोलंदाजी परफेक्ट डिलिव्हरी. अकॉल टाकलेला चेंडू स्वतःला यॉर्क करून घेतला सूरजनी. फलंदाज बाद. विकेट क्रमांक 2 आपण या ठिकाणी पाहतोय. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. निर्धाव चेंडू. पंकज अफलातून कामगिरी करतो या ठिकाणी. सेफ मैदानात गेला आणि डॉट चेंडू या ठिकाणी खेळतो. धावसंख्या स्कोरकडे 8. 1 षटक आणि 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. पुन्हा एकदा फलंदाज. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. पंकज मस्कर चांगली कामगिरी करतोय. अफलातून गोलंदाजी या ठिकाणी. नवीन फलंदाज सलमानला आपण या ठिकाणी पाहतोय. सिंगल या ठिकाणी पाहतोय. एका धावेने स्कोरकडे अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9. 3 गड्यांच्या मोबदल्यात ही धावा आपण पाहतोय. शेवटचा चेंडू या ठिकाणी.
इथे पाहतोय डॉट चेंडू आला. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त झालं. या षटकात फक्त धावा खर्च झाल्या त्या 3. दोन धावा पहिल्या षटकात 7 धावा होत्या. इथे आपण पाहतोय 2 धावा खर्च झाल्यात 9 धावा. तिसरं षटक आपण पाहतोय या ठिकाणी घेऊन येतोय रिकी माली आपण पाहतोय. इनसाइड आउट आउट पाहतो. बॅटची कडा फलंदाज बाद. रिकी तयार आपण पाहतो या ठिकाणी. एक धाव आपण पाहतो या ठिकाणी. स्कोर कार्ड वरती लागले गेले धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती. चांगला चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. ज्या पद्धतीने गोलंदाजी आपण पाहिली या ठिकाणी केली अँटोनी, त्यानंतर गोलंदाजी केली आपण पाहतो पंकजनी. रिकी त्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. चेंडू या ठिकाणी पाहतोय. सोळा या आकड्यावरती जाऊन पोहोचले. इस साइड आपण पाहतो या ठिकाणी एक धाव या ठिकाणी पाहतो. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल का? आणि तिथे आपण पाहतो थोडासा फंबल आणि धाव या ठिकाणी पूर्ण होते. दोन धावा या ठिकाणी गेल्या. त्याला धावसंख्या 18 या आकड्यावरती. माझी जी तिवाले
यांचं मनापासून हार्दिक स्वागत. इथं पाहतो आणखीन एक शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू पाठवला सीमारेखे पलीकडे. रस बिल 30चा षटकार आणि या षटकारच्या सहाय्याने 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या जाऊन पोहोचली 24-25 धावांची गरज या ठिकाणी विजयासाठी असेल. ती प्रियांश 11 अमर बाबरे पुरस्कृत भडवल बी संघ आपण या ठिकाणी पाहतोय. नारायण टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी येऊन थांबायचं. यानंतरची मॅच तुमची असेल. नारायण टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी येऊन थांबायचंय. यानंतर विजेता टीम बरोबर लगेच तुमची मॅच या ठिकाणी खेळवली जाईल. बॅट्समॅनला आपण बॉल चॉईस करून लगेच मैदानात प्रवेश करायचे. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 24-25 धावांची गरज या ठिकाणी. सलामीची जोडी आपण या ठिकाणी पाहतोय. समीर माले आणि उमेश जामगरे ही सलामीची जोडी आपण या ठिकाणी पाहतोय. मॅच ऑन या ठिकाणी पाहतो 25 धावांची गरज. सलामीची जोडी या ठिकाणी. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सेफला आपण या ठिकाणी पाहतोय. सेफ तयार. गोलंदाजी मार्क वरती पंचाच्या उजव्या साईडनी गोलंदाजी करतोय. 18 चेंडू 25 धावांची गरज आहे. सेफला आपण या ठिकाणी पाहतो. पहिला चेंडू मिड विकेट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज. सिंगल घेतली जाते. अकाउंट ओपन. एका धाव्याने या ठिकाणी अकाउंट ओपन झालंय. सरपंच थोडा माघारी राहिलाय. उमेशला पुढे पाठवलं. मिड रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. डॉट चेंडू उमेश जामकर आणि समीर माले. उमेश म्हटले तर हार्ड हिटर आहे. पाहतो बराच काल चेंडू हवेमध्ये आहे.
सर्कलमध्ये शतरक्षक आहे. मिड ऑर्डरमध्ये कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद. उमेशच्या स्वरूपात पहिला झटका. पहिला फलंदाज बाद होतोय. पंचवीस धावांची गरज आहे. आपण पाहतो ऑडिटरला आपण पाहतो या ठिकाणी पुढे पाठवलं होतं. पहिल्या चेंडूवरती सिंगल आल्यानंतर डॉट चेंडू हा विकेटचं पतन. राकेश पाटील आपण पाहतोय. इथे पाहतो चांगला झेल. शाकिब होता पाठीमागे. जसा उमेश माघारी आला त्यानंतर राकेशही माघारी आला. झटका क्रमांक दुसरा. विकेटचं बटन पाहिलं गेलं. सेफचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा टॉप आपण पाहिलं गेला. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक गिरकी जरूर घेतली होती आणि इथे पाहतो मिसफिल्ड. चेंडू वन बाउन्स सीमारेषा पलीकडे चौकार. 4 धावा आपण या ठिकाणी पाहतो. धावा थांबल्या होत्या. धावा ओपन होतात. नवीन फलंदाज मैदानावरती रवाना झालाय तो पंकज. संधी होती त्या ठिकाणी पाहिलं गेलं. सूरज धावला होता. विजय होता त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. डॉट चेंडू आला. पहिला षटक या ठिकाणी समाप्त झाला. मिसफिल्डचा चौकार आणि सिंगल आपण पाहिली गेली. या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5-12. चेंडू अजूनही 20 धावांची गरज आहे. बारा चेंडू 20 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय. कल्याणी टीमकडून फैजूल आपण या ठिकाणी पाहतोय. अफजल टिवाले चषकामध्ये गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. अफजल टिवाले आमचे सर्वांचे लाडके. एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. तो पाहतो थोडंसं पंबल पाहिला गेलं. चुकी होते का या ठिकाणी? आहे अति चुकी. याला बोलतो अति शहाणा त्याचा बैल रिकामा. जिथे सिंगल होती डायरेक्ट हिट गेली. 6 धावा घेतला सर. षटकार आपण पाहतोय घेतला जाईल. 6 धावा घेतल्या जातील.
जिथं सिंगल होती डबलमध्ये रूपांतर झालं. त्यानंतर पाहिलं गेलं इथून फेकला तिकडून फेकला चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय. बारा धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 12 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरला 5 होते, इथं 6 आले, 11 झाले दादा. सिंगल आपण या ठिकाणी पाहतोय. स्कोर कार्ड 12 आकड्यावरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. सेफ चेंडू परत पोहोचेल का? पोहोचलाय. लक्ष आपण पाहतो थोडस विचलित झालं होतं. फलंदाज बाद इथे पंकज माघारी येणार. कुठेतरी आपण पाहतोय थोडी चुकी करत असताना दिसला होता सेफ. लक्ष विचलित झालं होतं. काली पाहिलं गेलं वडवली संघाकडून जेव्हा सागर लदगे केलं होता त्याच्याकडून पण लक्ष विचलित. चेंडूवरती लक्षच नाही होतं राहिलं. तो चेंडू चौकार गेला होता. नवीन फलंदाज पहिल्या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याला भेटला होता तो रिक्की आपण पाहतोय. ते 6 धावा पाहिल्या गेला. नितेश कुठंतरी आपण पाहतोय एक लक फॅक्टर ओपन करणाऱ्या 6 धावा होत्या. जिथे सिंगल होती रूपांतर डबलमध्ये झाला. त्यानंतर ओव्हर थ्रो त्या 6 धावा त्या ठिकाणी पाहिल्या गेल्या. चांगला चेंडू स्लोवर चेंडू आपण पाहिला गेला. पुन्हा एकदा चांगले चेंडू. पहिल्यांदा चेंडू शूट झाला. हॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. एसटीच्या पाठीमागे चेंडू जाऊन विसावला. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. स्कोर कार्ड 12-25 धावांची गरज होती. अजूनही 13 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे 7. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतो या षटकातील. इनसाइड एज आपण पाहिलं. एसटीच्या पाठीवर चेंडू स्टॉप झाला. तर चांगली गोलंदाजी फैजूची आपण या ठिकाणी पाहतोय. षटक या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या षटकात आपण पाहतो धावा आल्या होत्या त्या 5 आणि या षटकात पाहिल्या गेल्या धावसंख्या आली ती 7. 12 झाल्यात. जर तो षटकार सोडला तर आपण पाहतो अफलातून कामगिरी गोलंदाजाची. 6 चेंडू शिल्लक आहेत. 13 धावांची गरज आपण या ठिकाणी पाहतोय. कंपल्सरी चेसिंग आहे. धावांचा पाठलाग तुम्हाला कंपल्सरी करायचंय. चला बनेल टीम लगेच आपण सज्ज व्हा. वेळ जास्त घेऊ नका.
चला शेवटचा षटक आपण या ठिकाणी पाहतो, थोडं फास्ट घ्या. अय्याजला आपण या ठिकाणी पाहतो आपण. अय्याज तयार, गोलंदाजी मार्क वरती, पंचाच्या डाव्या साईडनी गोलंदाजी करतोय. इथं पाहतोय बराच काल चेंडू हवेत, खूप दूरवर चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी केले. झेल ड्रॉप, चेंडू सीमारेषा पलीकडे, षटकार. भयानक शांतता पसरली. जिथे झेल होता, झेली ड्रॉप, चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पलीकडे. काय झालं, काय घडलं आपण पाहतोय बघा. चुकी या ठिकाणी पाहिली गेली. या षटकाच्या सहाय्याने स्कोर कार्ड 18, अजून 7 धावांची गरज आहे. 5 चेंडू 7 धावा. मेसफील्ड पाहिली गेली, या अगोदर पाहिली गेली मेसफील्ड पाहिली होती, जिथे चौकार आपण पाहिला होता तो ओव्हरथ्रोचा होता. इथे खराब क्षेत्ररक्षण, षटकार या ठिकाणी आला. जर विचार केला तर आपण धावांचा जो विचार केला तर अर्थात त्या 10 धावा कुठेतरी घातक ठरतील. 5 चेंडू 7 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार या ठिकाणी पुन्हा एकदा समीरसाठी. इथे चांगला चेंडू, अफलातून गोलंदाजी, कमबॅक पाहिलं गेलं तर गोलंदाज चांगला करतो. आम्ही नेहमीच बोलतोय की इथेही चांगली गोलंदाजी करा, पण क्षेत्ररक्षकाची साथ लाभली पाहिजे. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहे, 7 धावांची गरज. इथे पाहतो एक्स्ट्रा धाव, वाईटची एक धाव आपण या ठिकाणी पाहतो. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतली जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड 19 या आकड्यावरती. 4 चेंडू आणि 6 धावा, कंपल्सरी धावांचा पाठलाग करावा लागेल. इथे पाहता फुललेचा चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकला नाहीये आणि षटकार या ठिकाणी अर्जित झाला. 6 धावा, एक चुकी ती मागास सापडली आणि समीरने इथे आपली कामगिरी केली, विजयी झाला. चला बडवल संघाचा कर्णधार लगेच टॉससाठी आपण या ठिकाणी यायचे. चला बडवल संघाचा कर्णधार वेळ घेऊ नका, चला टॉससाठी आपण या ठिकाणी या. टॉस दे रे.